नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मसाले भात ही रेसिपी दाखवणार आहे. यामध्ये मी सर्व घरातलेच मसाले वापरून हा मसाले भात केलेला आहे. चला तर मग मैत्रिणींनो, मी आता मसाले भात कसा करते बघा. मी अर्धी वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून भिजत टाकलेले आहे. आता यामध्ये मी काय काय टाकणार आहे तुम्ही बघा. यामध्ये मी कांदा, टोमॅटो, बटाटा, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आलं हे थोडंसं किसून घेतलेलं आहे. चला तर मग आता मसाले भात कसा करायचा हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर अर्धी वाटी बासमती तांदूळ धुवून भिजत ठेवलेले आहेत आणि हे सर्व भाज्या मी चिरून घेतलेल्या आहे. आता गॅसवर मी छोटा कुकर ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्याला पाऊण वाटीच पाणी टाकायचं. पाणी हे कमी टाकायचं मसाले भाताला, त्यामुळे मसाला भात अगदी चांगला होतो. तर चला आता आपण फोडणी करून घेऊया. आणि या फोडणीमध्ये मी सुरुवातीला बटाटा आणि नंतर कांदा टाकून घेतलेला आहे. आता हे कांदा आणि बटाटा व्यवस्थित हलवून घेऊ आणि त्यात 2 मिनटं परतून घेऊया. आणि आता त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. कांदा बटाटा हे परतल्यानंतर तांदूळ आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचे आहे. चला तर मग आपण आता हे तांदूळ परतून घेऊया. भाज्यांबरोबर आपल्याला तांदूळसुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आहे. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा. थोडं परतून झालं भाज्या आणि तांदूळ की त्यात टोमॅटो टाकायचा. आता त्यामध्ये मी लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद आणि हिंग टाकून घेतलेली आहे. हळद, हिंग, कांदा लसूण मसाला आणि तिकडं पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी आपल्याला उकळतं पाणी आपल्याला यात टाकायचं आहे. आणि 2 मिनटं त्याला आता आपण व्यवस्थित असं उकळी येऊ द्यायची. व्यवस्थित आता हे आपण हलवून घेणार आहोत आणि आता याला थोडीशी उकळी येऊ द्यायची. आता आपण त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकून घेऊया. आता मीठ कोथिंबीर टाकल्यानंतर आता आलं टाकायचं. किसलेलं आलं आपण त्यामध्ये टाकून घेऊया. आणि आता परत एकदा व्यवस्थित त्याला हलवून घेऊ एकजीव करू. आणि आता नंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा गावरान तूप त्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे व्यवस्थित आता तूप त्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि कुकरला झाकण लावू. आणि कुकरची शिट्टी होऊ द्यायची नाही, त्यामध्ये फक्त वाफ भरू द्यायची कुकरच्या झाकणात आणि आपण नंतर गॅस बंद करून टाकायचा. तर बघा मैत्रिणींना, आता आपण कुकरला झाकण लावू आणि गॅस बंद करून टाकू. तर बघा आता आपला मसाले भात अगदी 2 मिनटामध्ये तयार झालेला आहे. मी तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे. तर तुम्हाला ही मसाले भात रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि बाहेरचा कोणताही मसाला यामध्ये मी वापरलेला नाही. फक्त आपल्या घरात जे अवेलेबल आहे त्यापासून हा मसाले भात तयार केला आहे. धन्यवाद.